यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे म्हणा श्रीराम जय जय राम भव सिंधू तारक नाम राम नामाची आवडी काळ गेला देशोधडी म्हणा श्रीराम जय जय राम भव सिंधू तारक नाम आवडीने नाम घोका म्हणे जनार्दन एका म्हणा श्रीराम जय जय राम भव सिंधू तारक नाम समचरण सरोजम सांद्र नीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले लसित भक्ती ज्ञाने तरविला श्री भागवत तरतरू तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भक्तिभक्त भगवंत गुरु चतुर वपुनाम एक जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक विठ्ठल विठ्ठल यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे मन
पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम भवसिंधू तारक नाम प्रस्तुत. संप्राप्त ठिकाणी निरूपणासाठी उपस्थित केलेल्या जो अभंग आहे शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या अभंग संहितेतील अभंग गाथ्यातील प्रभू रामचंद्रांच्या नामाचा महिमा प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी आजच्या या चिंतन सेवेसाठी उपस्थित आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या अभंगाचं निरूपण करण्या अगोदर या ठिकाणी आपण जमलेले आप्तिष्ट नातेवाईक ग्रामस्थ मंडळी गुणीजन सर्व टाळकरी भजनी मंडळ माता भगिनी आपण सर्वजण आज या ठिकाणी कैलासवासी एकनाथ नागोराव सोनवणे या ठिकाणी आमच्या कैलासवासी एकनाथ काकांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण आप्तिष्ट नातेवाईक ग्रामस्थ मंडळी आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. त्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि काकांच्या पश्चात असणारा जो सर्व परिवार आहे श्री गंगा भागीरथी यमुनाबाई नागोराव सोनवणे, गंगा भागीरथी जिजाबाई एकनाथराव सोनवणे, त्याचबरोबर सोपान एकनाथराव सोनवणे आणि आमच्या भजनी मंडळातील एक सदस्य हरिभक्तपरायण आमचे नंदूभाऊ एकनाथराव सोनवणे, त्याचबरोबर सौभाग्यवती मीराबाई अरुण वऱ्हे, सौभाग्यवती सुनीताताई दत्तू पवार आणि सौभाग्यवती अनिताताई नंदू वऱ्हे हा जो सर्व सोनवणे परिवार आहे या परिवाराला सांत्वन करण्याकरता आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या कैलासवासी किंवा वैकुंठवासी आमच्या एकनाथ काकांचं आज हे प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध. आज पवित्र अशा भगवान प्रभू रामचंद्रांच्या जयंतीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी असणारं हे श्राद्ध आलेलं आहे. भारतभर आज भगवंताचा हा जन्म उत्सव प्रागट्य दिन असणारा उत्सवामध्ये उत्साहात संपन्न केला जातोय. ज्याच्या त्याच्या परीने प्रभूंच्या जन्म उत्सवाचा असणारा हा सोहळा जेथे मंडळी संपन्न करत असताना आज या ठिकाणी या काकांच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण सुद्धा जे कीर्तन या ठिकाणी करणार आहोत म्हणून नाथांचा प्रभू रामचंद्रांच्याच नामाचा महिमा प्रतिपादन करणारा सांगणारा असा 4 चरणाचा अभंग उपस्थित केलेला आहे. विठ्ठल आज या ठिकाणी या माऊली मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वजण उपस्थित आहोत. सर्व टाळकरी भजनी मंडळी आमचे लासूरगावकर ज्येष्ठ सर्व मंडळी आहेत. आदरणीय दादा आहेत, संजय महाराज आहेत, आदरणीय आमचे काका आहेत, त्याबरोबर प्रभू महाराज आहे आमचे अण्णा, त्याचबरोबर पाहुणे आहेत या बाजूने वेणेकरी आदरणीय आमचे दाजी, त्याचबरोबर युवा कीर्तनकार आणि संगीत विशारद तुकाराम महाराजांची उपस्थिती आहे. आमचे तुळशीराम महाराज आहेत, त्याचबरोबर युवा कीर्तनकार आणि गोड गाणारे माऊली महाराज आहेत. आपण सर्व आदरणीय हार्मोनियमवर गोड साथ जे करतायत माझे परम मित्र दत्तात्रय महाराज डोबे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची गोड साऊंड व्यवस्था आहे आदरणीय आमचे अन्सार मंडप आणि योगाने माझे नावकरी आमचे उद्धवदादा कवडे नाही का या ठिकाणी ते सुद्धा चित्रीकरणाकरता या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं असं महाराष्ट्रात नाव झालेलं चॅनल आहे गजर हरी नामाचा प्रसिद्ध असं चॅनल त्यांचं आहे, तेही उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद. मृदंगावरती आपल्या संस्थेचे विद्यार्थी गोपाल महाराज कदम हे साथ करत आहेत. संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहे, आपण श्रोते सज्जन मंडळी आप्तिष्ट आणि सर्व स्नेही मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा अभंग चिंतन सेवेसाठी उपस्थित केलेला आहे. नाथ महाराज म्हणतात आपण प्रेमानंदामध्ये सर्वजण एकत्र येऊन बर का नाचू म्हणले. या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे. राम नामाचा छंद आपण अंतःकरणामध्ये लावून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या नावामध्ये असणारे या म्हणले नाचू आपण.
आणि सर्वजणांनी त्या प्रभूच्या नामाचं भजन करूया. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. तर त्या प्रभूच्या नामाचा सामर्थ्य नाथ महाराज सांगतात, भवसिंधू उद्धरून जाण्याकरता प्रभूचं हे जे नाव आहे ते तारक आहे. भवसिंधू तारक नाम. मग त्या नामाची आवड आपल्याला लागली पाहिजे बरं का, आवड लागली पाहिजे. या ठिकाणी राम नामाची आवडी परिणाम काळ गेला देशोधडी. आवड निर्माण जर झाली तर काळ आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रेमाने आवडीने प्रभू राम नामाचं असणारा आपण चिंतन केलं पाहिजे, ते नाव भोगलं पाहिजे, असा उपदेश नाथ महाराज करत आहेत. आवडीने नाम घोका म्हणे जनार्दन एका. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. भवसिंधू तारक नाम विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जेव्हा मनुष्य जन्माची प्राप्ती होते, मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर, मनुष्य जन्म मिळाल्यानंतर काही माणसांकडे जर लक्ष केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ते माणसं विषयानंदी आहेत. कसे आहेत? विषयानंदी. त्यांच्या जीवनामध्ये फक्त विषयानेच आनंद मिळतो असं त्यांचं ध्येय आहे आणि ते विषयामध्ये रममाण झालेले. पंच विषयाच्या मागे त्यांचं असणारं संपूर्ण जीवन ते खर्च करत आहेत. तो वर्ग आहे विषयानंदी, विषयाच्या मागे जाणारी बरं का. हो, काही माणसं सत्तेच्या मागे जाणारे सत्तानंदी, म्हणजे ते सत्तेमध्ये आनंद मानतात. सत्ता नाही मिळाली तर त्यांना महाराज 2 वेळचं जेवण सुद्धा गोड वाटत नाही. सत्तेसाठी वेडे झालेले सत्तानंदी माणसं आहेत. काही माणसं धनानंदी, धनात आनंदी असतात बरं का. ते त्या धनासाठी वेडे होतात माणसं, ते धनानंदी आहे. परंतु संतांनी सांगितलं ना, या ठिकाणी विषयानंदी झाला पाहिजे जीव, ना सत्तानंदी झाला पाहिजे, ना धनानंदी झाला पाहिजे. या ठिकाणी मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर जीवाने प्रेमानंदी व्हावं, भक्तिनंदी व्हावं. भक्तीमध्येच आपला आनंद मानून आपलं जीवन आपण व्यतीत करावं, असं संतांचा आग्रह आहे. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांनी सांगितलं, विषयानंदी जीवांना सुद्धा उपदेश केला. ऐका ऐका, तुम्ही विषयामध्ये आनंद मानताना एक लक्षात ठेवा, या विषयाने तुमची तृप्ती होणार नाही, परिपूर्णता तुम्हाला प्राप्त होणार नाही, पण परिणाम तुम्हाला दुःख सहन करावं लागेल बरं का. तुमची कोणी कीव करणार नाही. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. नरदेहाला आलात आणि विषयाच्या मागे जर धावत असाल तर तुमची कोणी कीव करणार नाही. मग काय होईल? पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे हे विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड,
संत महात्मे सांगतात इथं जरी विषय सेवन करताना गोड वाटत असेल तुम्हाला, पण पुढे अवघड यमदंड. विषय सेवन करत असताना माणसं बर का भविष्यामध्ये पुढे त्याचा परिणामाचा विचार करत नाहीत, नाही का? परिणाम काय होणार आहे? एखादी गोष्ट करत असताना माणसाने परिणामाचा विचार करून केली पाहिजे. याचा परिणाम काय होईल, नाही का? म्हणजे समोरून एखादा विंचू चालला, नाही का, त्याच्या मार्गाने तो चाललेला आहे, पण मग महाराज त्याला डायरेक्ट स्पर्श करतात का? नाही, त्याच्या परिणामाचा विचार करतात माणसं. अरे याला स्पर्श केल्याने काय होईल, हा याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याने त्याचं काम केल्यावर आपला अख्खा दिवस आबा बाबा ब देवा रे देवा काय मी करू यात गेल्याशिवाय राहणार नाही. मग तिथं कसा परिणामाचा विचार आहे? विगर विचार करता विंचवाला हात लावत नाही माणसं, तिथं परिणामाचा विचार. तसं पंचविषय सेवन, शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाचं सेवन करत असताना माणसाने पुढचा विचार केला. पुढचा म्हणजे परिणामाचा विचार केला पाहिजे की आता विषय सेवन केल्यावर त्याचा परिणाम काय होईल. शहाणे माणसं सांगत असतात बर का, एखादी गोष्ट केल्यानंतर विचारात पडल्यापेक्षा नाही का ती करायच्या अगोदर माणसाने विचार केला पाहिजे. आणि संतांनी आम्हाला हे शिकवलं की बाबांनो, पंचविषयाच्या मागे जाऊ नका, विषयानंदी होऊ नका, कारण विषयानंदाने तुम्हाला तृप्ती मिळणार नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधन